अत्याचार आणि बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरतो। बदलापूरमधील एका नामांकित शाळेत हे घाणेरडं कृत्य घडतं। अवघ्या 3.5 वर्षीय 2 मुलींवर त्यांच्या शाळेतच लैंगिक अत्याचार होतो। शाळेतला सफाई कर्मचारीच या चिमुकलींबरोबर हे घाणेरडं कृत्य करतो। त्या मुलींच्या पालकांना ही गोष्ट समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। पालक आपल्या मुलींसोबत घडलेल्या या प्रकाराची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात, पण तब्बल 12 तास या पालकांना ताटकळत ठेवलं जातं। 12 तासांनंतर या घटनेची तक्रार नोंदवली जाते। पीडित मुलीला मेडिकल चेकअपसाठी पाठवलं जातं आणि रिपोर्टमध्ये या चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर येतं। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड हा कार्यक्रम। जेव्हा बदलापूरमध्ये घडलेली ही घटना लोकांसमोर आली तेव्हा बदलापूरचे नागरिक संतप्त झाले। 8 तासांहून अधिक वेळ रेल्वे रोको आंदोलन केलं जातं। पोलीस प्रशासनाला जाब विचारला जातो आणि हे घाणेरडं कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशी द्या अशा घोषणा दिल्या जातात। या नागरिकांचा राग शांत करण्यासाठी पोलीस कितीतरी प्रयत्न करतात, आश्वासनं दिली जातात, समजूत काढली जाते, पण लोकांच्या मनात या गोष्टीचा राग एवढा आहे की लोक तिथून हलत सुद्धा नाहीत। शेवटी लाठीचार्ज करून या जमावाला पांगवलं जातं। लाठीचार्ज करून जमावाला तिथून हटवलं खरं, पण या देशातील स्त्रियांवर, लहान मुलींवर घाणेरडी नजर ठेवत असणाऱ्या त्या बलात्काऱ्यांचा, त्या रेपिस्टचा हिशोब कधी लागणार? कोलकाता आणि बदलापूर घटनेने देश संतापलेला असतानाच या 2-3 दिवसात एवढ्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्या आता तुम्हीच पहा। या तर नुसत्या महाराष्ट्रात घडलेल्या घटना आहेत। एखाद्या घटनेला 1 दिवस होत नाही तोच दुसरी घटना तिथे घडत असते आणि प्रत्येक घटना इतकी गंभीर आहे की प्रत्येकाचं मन सुन्न होऊन जातं। बदलापुरातील घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोल्हापुरात सुद्धा अशीच घटना घडली। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 10 वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली। ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं। कोल्हापुरातील शिये गावातील तिच्या घरापासून अवघ्या 800 मीटर लांब असलेल्या ऊसाच्या शेतात या लहान मुलीचा मृतदेह सापडला। नंतर तपासात अशी माहिती समोर आली की तिच्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली। मग तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून देण्यात आला। फक्त 10 वर्षाची होती ही मुलगी। त्यानंतर घटना घडली नायगावमध्ये। नायगावमधील एका खासगी शाळेतील कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाने दुसरीत शिकणाऱ्या एका 7 वर्षीय मुलीवर 5 ते 6 वेळा लैंगिक अत्याचार केले। 2च महिन्यांपूर्वी हा बालक उत्तर प्रदेश मधून इथे कामासाठी आला होता। तपासामधून असं समजलं की 15 दिवसांपासून हा त्या मुलीवर अत्याचार करत होता। त्या मुलीने ही गोष्ट तिच्या शाळेतील शिक्षकांना सांगितली, तसेच तिच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट सांगितली, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। पण शाळेतील मुख्याध्यापकांनी मात्र हे प्रकरण पोलिसांना सांगत तक्रार दाखल करून घेतली। नाशिकमध्ये सुद्धा 10 वर्षाच्या मुलीसोबत अशीच काहीशी घटना घडली। ही मुलगी एका खासगी क्लासमध्ये इयत्ता 5वीत शिकत होती। क्लासरूम मध्ये एकटी असल्याचं पाहून
त्या क्लासच्या शिक्षकानेच तिच्याशी गैरवर्तन करत या मुलीचा विनयभंग केला। दुसऱ्या दिवशी ती क्लासला जायला नकार देत होती, त्यामुळे तिच्या आईने तिला विचारलं असता घडलेला संपूर्ण प्रकार तिने आईला सांगितला। त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत याबद्दलची तक्रार दाखल केली। चंद्रपूरमध्ये तर एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार झाल्याचं धक्कादायक घटना घडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमधील एका बस स्थानकातील प्रसाधन गृहात एका मनोरुग्ण महिलेवर काही जणांनी लैंगिक अत्याचार केले। एवढंच नाही तर हे करत असताना त्या नराधमांनी या प्रकाराचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं। शहरातील शेकडो नागरिकांनी लगेचच पोलीस ठाण्यात जात या प्रकरणाची तक्रार दाखल केली। त्यानंतर जळगावच्या अमळनेरमध्ये सुद्धा अजून एक निर्दयी घटना घडली। अमळनेरमधील एका गावात हा प्रकार घडला। 12 वर्षीय मुलगी दुपारी अंगणात खेळत होती। ही मुलगी मूकबधीर असून तिची आई तेव्हा काहीतरी कामासाठी अहमदनगरला गेली होती। मुलगी एकटी असण्याचा फायदा घेत गावातीलच एका नराधमाने तिला तिच्या घरी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। हा सर्व प्रकार त्या गावातील आजीने बघितला आणि लगेचच त्या मुलीच्या आईला फोन करून घटना घडल्याची माहिती दिली। त्यांनी लगेचच घर गाठलं आणि आरोपीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। किती संतापजनक आहे हे सगळं। या संपूर्ण घटना जर लक्षात घेतल्या तर महिलांची सुरक्षितता कुठेच दिसून येत नाहीये। ना त्या स्वतःच्या घरात सुरक्षित आहेत, ना त्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहेत, ना त्या एखाद्या बस स्टँडवर सुरक्षित आहेत, ना त्या चिमुकल्या मुली त्यांच्या शाळेत सुरक्षित आहेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांवरील अत्याचारांबाबत हा देश चालवणारे सुद्धा मागे नाहीयेत। मी हे यामुळे म्हणतेय की देशातील कितीतरी आमदार आणि खासदारांवर सुद्धा महिलांवरील अत्याचारांबाबत गुन्हे दाखल आहेत। असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी 2019 ते 2024 या वर्षातील झालेल्या निवडणुकांमधील सर्व प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केलाय। या प्रतिज्ञापत्रात राज्यसभा आणि विधानसभा लढवणाऱ्या आमदार खासदारांनी केलेल्या गुन्ह्यांच्या नोंदी असतात। यामध्ये लैंगिक छळ, बलात्कार, ऍसिड हल्ला, महिलांवर हिंसाचार, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री, महिलेचा छळ, पहिली पत्नी असतानाच तिच्या संमतीशिवाय दुसऱ्या महिलेसोबत लग्न करणं, हुंडाबळी अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश असतो। या रिसर्चनुसार 755 विद्यमान खासदार आणि 3938 विद्यमान आमदारांपैकी 151 खासदार आणि आमदारांवर महिलांच्या अत्याचारांविरोधातील गुन्हे दाखल आहेत। प्रत्येक राज्यानुसार बघायला गेलो तर पश्चिम बंगालमधील लोकप्रतिनिधींवर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत। पश्चिम बंगालमधील 24 खासदार तर 4 आमदारांवर महिला अत्याचार विरोधात गुन्हे दाखल आहेत। त्याखालोखाल आंध्र प्रदेशातील 21 आमदारांवर हे गुन्हे दाखल आहेत। तिसरा क्रमांक आहे ओडिशाचा। ओडिशामध्ये 16 आमदार तर एका खासदारावर महिला अत्याचाराविरोधात गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर दिल्लीतील 13 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत। 5व्या क्रमांकावर येतो महाराष्ट्र। महाराष्ट्रातील 12 आमदारांवर आणि एका खासदारावर महिलांवरील अत्याचारांविरोधात गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर बिहारमधील 8 आमदार तर एका खासदारावर गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर कर्नाटकमधील 7 आमदार, राजस्थानमधील 6 आमदार, मध्य प्रदेशातील 5 आमदार तर केरळमधील 2 खासदार आणि 3 आमदारांवर महिलांवरील अत्याचारांविरोधात गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे कायदे बनवणारेच जर गुन्हेगार असतील तर न्यायाची अपेक्षा करायची तरी कुणाकडून असा प्रश्न इथे उपस्थित झालाय। मुळात अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तिकीट दिलं तरी कसं जातं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला। लोकशाही बळकट बनवण्यासाठी ती बळकट हातात असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचे, तरच न्याय व्यवस्था सुद्धा तितकीच बळकट होईल। तत्पूर्वी आजच्या या विषयासह इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।